तू ही रे माझा मितवा मालिकेमध्ये आता इथे ईश्वरी घराची जबाबदारी घेण्यासाठी आजींना नाही म्हणत असते। आता आजींनी घराच्या सगळ्या किल्ल्या ईश्वरीच्या हातामध्ये दिलेल्या असतात, त्या किल्ल्या ईश्वरी आजींना परत देतच म्हणत असते, आजी मला ही जबाबदारी नाही घ्यायची। त्यावेळेला आजी म्हणत असतात, का गं ईश्वरी असं डायरेक्ट का नाही म्हणत आहेस बरं तू? त्यावेळेला ईश्वरी म्हणते, आजी घरामध्ये तुम्ही मोठ्या आहात, मामी मोठ्या आहात आणि तरी सुद्धा ही जबाबदारी माझ्याकडे मी घ्यावी हे मला योग्य वाटत नाहीये। आता ईश्वरीचं असं बोलणं ऐकून मामा खुश होतात आणि म्हणतात, वा काय संस्कार आहेत ईश्वरीवर, सून असावी तर अशी। आता आजी सुद्धा म्हणत असतात, हो हो ईश्वरी म्हणत आहे तो खरंच आहे, तुझ्या आईने तुझ्यावर किती छान संस्कार केले आहेत, तुझे विचार चांगले आहेत। बरं ठीक आहे, या चाव्या मी परत घेईन, ही जबाबदारी मीच सांभाळेन, पण माझी दुसरी इच्छा मात्र तुम्ही लवकर पूर्ण करायला हवी हं। आता आजी असं म्हटल्यानंतर आता आजी म्हणतात, लवकर मला नातुंडाचं तोंड पाहायचं आहे। त्यानंतर मामा जोराने ओरडतात आणि म्हणतात, हा हा या गोष्टीला माझा पाठिंबा आहे। आता अंजली सुद्धा म्हणते, हो हो आमचं सुद्धा प्रमोशन होऊ देईल। आता या सगळ्यांचा आनंद पाहून या मामींना मात्र अजिबातच बरं वाटत नसतं। आता स्वतःच्या मनातच विचार करत असतात आणि म्हणत असतात, वाट बघा सगळ्या या क्षणाची, मी असं काहीही होऊ देणार नाहीये। अर्णव कोणत्याही क्षणाला तिला घरातून बाहेर काढेल अशी सोय करणार आहे। आता हे सगळेच असं काहीतरी बोलत असतात, तेवढ्यातच ईश्वरी पटकन तेथून निघून रूम मध्ये येते। आता रूम मध्ये आल्यानंतर दरवाजा झाकते आणि रडायलाच लागते आणि स्वतःच बडबडत असते, किती लोक चांगली आहेत घरातील सगळेच, आणि सगळेच मला किती मानतात, घरातील चांगली सून मला मानत आहेत ती, आणि मी काय करत आहे। तेवढ्यातच आता ईश्वरीच्या फोनची रिंग ऐकू येते। आता ईश्वरी फोन बघते, कुणाचा आहे तर तो तिच्या आईचाच असतो। आता आईचा फोन आहे म्हटल्यानंतर घाईघाईने रडत रडतच फोन उचलते। त्यावेळेला तिची आई तिला विचारत असते, अगं ईशू तुला बरं वाटतंय का? नाही आम्ही पुण्याला निघालो होतो म्हणून तुला विचारावं असं वाटलं म्हणून फोन केला होता। त्यावेळेला ईश्वरी म्हणते, हो हो मी बरी आहे। आता ईश्वरीची आई ईश्वरीला सांगत असते, अगं ईशू अर्णवने आम्हाला पुण्याला जाण्यासाठी गाडी दिली आहे, खरंच किती काळजी घेतात ग आमची, ते खूपच चांगले आहेत, जावई असावा तर असा। आता ईश्वरी आई आई असं म्हणून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते, तेवढ्यातच तिच्या आईला फोनवरून आवाज जात नसतो। आता त्या आई तिकडून म्हणत असतात, अगं ईशू काय बोलत आहेस, तुझा आवाजच नीट येत नाहीये। आता हा आता येतोय असं म्हणून त्या म्हणत असतात, एकदा का तुझे बाबा ठीक झाले ना तर आपण या जबाबदारीतून मोकळं झालो बघ, आणि आता नमूच्या लग्नाचं सुद्धा पाहायला हवं ना। आता ईश्वरी इकडून बोलत असते, अगं आई एक गोष्ट तुला विचारायची आहे, मात्र तिकडं आईला काहीच ऐकू जात नसतं। अगं ईशू काय बोलतेस तू, काय बोलतेस, तुझं ऐकूच येत नाहीये, रेंज जाते वाटतं। आता आई इकडून असं म्हणतच असते, पण ईश्वरी मात्र तिकडून आईला काहीतरी विचारण्याच्या नादातच असते। आता ती म्हणत असते, अगं आई मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे, तुला काहीतरी विचारायचं आहे। अगं आई मला तुझे फोटो सापडले आहेत, तुझे, आणि असं आणि म्हणणार एवढ्यातच आता फोनच कट होतो। आता ईश्वरी खूपच अपसेट होते। इकडे आई रेंज येत नाही, आवाज येत नाही म्हणून फोन कट करते। आता नम्रता ईश्वरीच्या आईला म्हणत असते, अगं आई काय झालं? त्यावेळेला ईश्वरीची आई म्हणत असते, अगं रेंजच नाहीये, फोन कट झाला। आता इकडे ईश्वरीची आई नम्रताला व्यवस्थित राहा आम्ही येईपर्यंत असं सांगून पुण्यासाठी निघते। तेवढ्यातच इकडे ईश्वरी आता खूपच अपसेट झालेली असते। आता ती स्वतःच बडबडत असते, आता मी काय करू, आईशी कसं बोलू बरं, आईला कसे माझे प्रश्न विचारू। आता ती स्वतःच एक आयडिया काढते आणि म्हणते, मी माझ्या मनातील सगळे प्रश्न रेकॉर्ड करून आईला पाठवू का। आता इकडे हॉलमध्ये ईश्वरी अशी अचानक का निघून गेली म्हणून आजींना थोडंसं वाईट वाटलेलं असतं। आता आजी अर्णवला म्हणत असतात, चिंटू मी हा सगळा नातवंडांचा विषय काढला म्हणून तिला वाईट वाटलं का रे, ती अशी अचानक निघून का गेली बरं इथून? त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, अगं आजी तसं काही सुद्धा नाही, मी बघतो तिला काय झालं आहे। आता मामी म्हणतात, अर्णव थांब, तू नको, मी बोलते तिच्याशी। आता अर्णव म्हणत असतो, मामी तुम्ही बोलणार तिच्याशी? त्यावेळेला मामी म्हणतात, अरे हो, अशा नाजूक विषयांवर पुरुषांपेक्षा बायकाच छान बोलू शकतात ना। आता मामी ईश्वरीच्या रूम मध्ये जायला निघतात। तेवढ्यातच इकडे ईश्वरी आता फोनवर रेकॉर्डिंग करत असते आणि म्हणत असते, आई तुला काहीतरी सांगायचं आहे,
पण कसं सांगू तेच कळत नाही. आता ईश्वरी खूपच रडत असते आणि रडतच रेकॉर्डिंग करत असते आणि ती म्हणत असते, आई मला काहीतरी तुझ्याबद्दल कळालं आहे आणि हे खूपच भयंकर आहे ग. आई मला तुझे आणि अर्णव सरांच्या बाबांचे काही फोटो मिळाले. आई मला माहित नाहीये ते फोटो माझ्या रूम मधून कुठून आले, पण अर्णव सरांच्या आईने त्या बाईमुळेच आत्महत्या केली होती. आता ईश्वरी आईला रेकॉर्ड करूनच विचारत असते, आई मला तुला विचारायचं नाहीये पण विचारत आहे, मला माफ कर. तुझा अर्णव सरांच्या बाबांशी काय संबंध होता बरं? आई माझ्या मनावर खूप बोजा आलाय ग. या सगळ्याचा विचार करून करून माझं अगदी डोकं फुटायला झालं आहे. आता ईश्वरी खूपच रडत रेकॉर्डिंग करत असते. तेवढ्यातच पाठीमागे मामी आलेले असतात. आता ईश्वरी आईला रेकॉर्ड करून म्हणत असते, अगं आई हे जर सगळं घरी कळलं तर सगळं घर उद्ध्वस्त होईल ग. काय करू मला काही सुद्धा कळत नाहीये बघ. आणि आई मला खूपच खूपच भीती वाटत आहे ग, असं म्हणून ईश्वरी रडत असते. तेवढ्यातच ईश्वरी म्हणून मामी पाठीमागून हाक मारतात. आता ईश्वरी डोळ्यातील पाणी पुसते. आता ईश्वरी जवळ मामी येतात आणि म्हणतात, काय झालं ग ईश्वरी, काही टेन्शन आहे का, तुला बरं वाटत नाहीये का? त्यावेळेला ईश्वरी म्हणते, नाही काही सुद्धा नाही मामी. आता मामी म्हणत असतात, अगं अशी मग अचानक वर का निघून आलीस? अशी तू वर आल्यामुळे सगळी तुझी काळजी करत आहेत ना खाली. अगं तू अशी एकदम निघून आलीस खाली, सगळ्यांनी काय समजायचं बरं? आता ईश्वरी मात्र खूपच घाबरलेली असते. आता मी फ्रेश होऊन आले म्हणते आणि ईश्वरी तेथून निघून जाते. आता जाता जाता ते रेकॉर्डिंग तसंच तिथे फोनवर सुरू असतं आणि मोबाईल तिथेच टिपॉयवर ठेवून जाते. आता या मामी लगेच ईश्वरीचा फोन हातामध्ये घेतात आणि पाहतात की ईश्वरीने सगळं काही रेकॉर्ड केलं आहे. आता एका हातामध्ये फोटो म्हणजे ईश्वरीच्या आईचा आणि अर्णवच्या बाबांचा आणि दुसऱ्या हातामध्ये मोबाईल मधील रेकॉर्डिंग काढून मामी म्हणत असतात, वा किती छान, हे जर रेकॉर्डिंग अर्णवला पाठवलं आणि त्याने जर पाहिलं आणि त्यासोबतच हे फोटो सुद्धा पाहिले तर किती छान होईल. आता या मामी इतक्या वाईट असतात ना, खरोखर या ईश्वरीचं सगळं उद्ध्वस्त करण्याचाच प्रयत्न करत असतात. आता या मामी काय करतात, तो मोबाईल आणि तो फोटो अर्णवच्या कपाटामध्ये ड्रॉवरवर वरच्यावरच ठेवतात म्हणजे अर्णवने पाहण्यासाठी. आता मामी ते ठेवून झाल्यानंतर, अगं ईश्वरी झालंय का तुझं, असं त्या ईश्वरीला हाक मारतात. त्यावेळेला ईश्वरी पटकन बाहेर येते आणि मामींना म्हणते, हो हो मामी माझं झालं आहे, चला आता आपण खाली जाऊया. आता इकडे आजी आणि अर्णव गप्पा मारत बसलेली असतात. आता आजी अर्णवला म्हणत असतात, अर्णव ईश्वरीला काही दिवस माहेरी सोडून ये, तिला तिकडेच काही दिवस राहू दे. म्हणजे कसं असतं, माहेरच्या लोकांशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या की थोडंसं छान वाटतं आणि माहेरच्या माणसांशी बोलल्यानंतर मन सुद्धा प्रसन्न होतं आणि मन प्रसन्न असेल तर शरीर चांगलं राहणारच ना. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, हो आजी तू म्हणशील तसं. तेवढ्यातच आता मामी येतात. आजी ईश्वरी असं म्हणतात. आता आजी सुद्धा ईश्वरीला पाहून म्हणतात, ए ईश्वरी इथं बस. आता आजी ईश्वरीला बसवून घेतात आणि म्हणत असतात, ईश्वरी मगाशी मी नातुंडाचा विषय काढला म्हणून तुला वाईट वाटलं का, तुला काही वेगळं वाटलं का, मग तू अशी गप्प गप्प का आहेस बरं? आता ईश्वरी अडकळतच म्हणत असते, आजी नाही हो तसं काही सुद्धा नाहीये, अजून आतून मला थोडं बरं वाटत नाहीये ना म्हणून तसं झालं, बाकी तुमच्या बोलण्याचं मला काही वाईट वगैरे वाटलेलं नाहीये. आजी ईश्वरीला म्हणतात, ईश्वरी आईकडे गेलीस पण आईशी तुला हव्या तशा गप्पा मारता आल्या नाहीत ना. त्यावेळेला ईश्वरी पटकन अर्णवकडे पाहते आणि अर्णव म्हणत असतो, अगं अशी काय बघतेस माझ्याकडे, मीच सांगितलं आजीला. आता ईश्वरी म्हणत असते, आजी तुम्हाला खरं सांगू का, मला आईकडे राहण्याची खूपच इच्छा होती. त्यावेळेला आजी म्हणत असतात, अगं राहा ना मग थोडे दिवस आईकडे. आता आजी अर्णवला म्हणत असतात, चिंटू पटकन जाऊन तिला माहेरी सोडून ये बरं, राहू दे तिला 2-4 दिवस माहेरी. आता अर्णव म्हणतो, ठीक आहे माझी 1-1.5 तासाची ऑनलाईन मीटिंग आहे, ती तेवढी आवरतो आणि मग सोडून येतो हिला मी. तसेही आता तिचे आई बाबा घरी नाहीच आहेत पण नम्रता आहेच की, ठीक आहे मी तिला सोडून येतो, उद्या येतीलच तिचे आई बाबा. आता अर्णव मानेने खुणावतच ईश्वरीला म्हणत असतो, झालं का समाधान. आता ईश्वरी सुद्धा मानेनेच हो असं म्हणत असते. ईश्वरी मनातल्या मनातच विचार करत असते आणि खुश सुद्धा झालेली असते. आता ती म्हणत असते, आता आईशी व्यवस्थित बोलता येईल आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरे तिच्याकडून घेता येईल. आता या मामी मात्र हे सगळं ऐकून स्वतःच्या मनातच म्हणत असतात, ही जर माहेरी गेली तर हिच्या आईकडून सगळ्या प्रश्नांची उत्तरे घेऊन येईल आणि आईकडून सगळं काही सत्य काढून घेईल आणि अर्णवला इकडे गुंडाळेल, मग माझ्या मनासारखं काहीच होणार नाही. नाही नाही मला असं अजिबात होऊ द्यायचं नाहीये. ही माहेरी जाण्या अगोदर अर्णव समोर हे
फोटो मला आणलेच पाहिजेत, कोणत्याही परिस्थितीत आणले पाहिजे. आता आजी ईश्वरीला म्हणत असतात, ईश्वरी चिंटूची मीटिंग होत नाही तोपर्यंत माझ्याबरोबर देवळात येतेस का? बघ देवळात येऊन तुला खूपच छान वाटेल बघ. आता ईश्वरी स्वतःच्या मनातच म्हणते, आता जर मी आजींना नाही म्हटलो तर त्यांना वाईट वाटेल, म्हणूनच ती आता आजींना म्हणते, ठीक आहे आजी, मी तुमच्याबरोबर देवळात यायला तयार आहे. आता आजी म्हणतात, चल तर मग आता लगेच निघूया आपण. आता ईश्वरी म्हणते, ठीक आहे आजी, मी पर्स घेऊन येते. त्यावेळेला आता मामी म्हणतात, अगं पर्स कशाला, इथे देवळात तर जायचं आहे आणि आपल्या गाडीतूनच जायचं आहे ना, आणि इतक्यातच तुम्ही नाही निघलात, उशीर केलात तर देवळात खूपच गर्दी होईल. त्यावेळेला आजी म्हणतात, हो हो बरोबर आहे, आणि मी आहेच की तुझ्यासोबत, चल आपण जाऊया, निघूया आता लगेच. आता आजी ईश्वरीला म्हणत असतात, अगं देवीच्या ओटीची तयारी कर, देवीसाठी एक छानशी साडी सुद्धा काढ. असं म्हणतच आता आजी ईश्वरीला घेऊन रूम मध्ये निघून जातात. आता मामी मनातच म्हणत असतात, बरं झालं ही रूम मध्ये गेली नाही तर पर्स बरोबर मोबाईल सुद्धा घेतला असता. आता असा विचार करून मामी अर्णव तेथून उठून जात आहे हे पाहत असतात. तेवढ्यातच अर्णव, अरे थांब ना. आता अर्णव म्हणतो, काय मामी? त्यावेळेला मामी म्हणतात, अरे मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं होतं. आता अर्णव मामींना, बोल ना मामी काय आहे असं म्हणतच असतो. तेवढ्यातच फोनची रिंग वाजते. आता तो फोन असतो शिर्केंचा. आता अर्णव म्हणत असतो, हा शिर्के बोला ना. आता अर्णव म्हणत असतो, ऑनलाईन मीटिंगला सगळेच जॉईन झाले आहेत का? बरं ठीक आहे, मी सुद्धा येतो. आता अर्णव मामींना म्हणतो, मामी तुला काही महत्त्वाचं बोलायचं असेल तर आपण नंतर बोलूया का? माझी अतिशय महत्त्वाची मीटिंग सुरू झाली आहे. आता मामी हे ऐकून म्हणतात, बरं ठीक आहे, आपण नंतर बोलूया. आता अर्णव पुन्हा शिर्केंशी फोनवर बोलतच स्टडी रूम मध्ये निघून जातो. आता मामी विचार करत असतात, अरे हा अर्णव तर आता स्टडी रूम मध्ये निघून गेला की, आणि मी पेरलेला बॉम्ब आता कधी बरं फुटणार? आता मामी म्हणतात, मलाच काहीतरी केलं पाहिजे, या अर्णव समोर ते फोटो मी स्वतःहून आणले पाहिजेत. आता इकडे अर्णव स्टडी रूम मध्ये येतो. त्यावेळेला आकाश मीटिंगची तयारी करत असतो. आता आकाश म्हणत असतो, मीटिंग सुरू होण्या अगोदर मी तुला काहीतरी सांगतोय ते ऐक. त्यानंतर आता अर्णव क्लायंट्सनी जी मागणी केलेली असते त्याचे फोटो दाखवत असतो. म्हणजे लहान मुलांसाठी जे फॅन्सी कपडे हवे असतात त्याचे फोटो आकाश अर्णवला दाखवत असतो. आता लहान मुलांचे असे फोटो बघताना अर्णव हसतच म्हणत असतो, असे लहान मुलांचे कपडे तयार करायला आवडेल मला आणि मार्केटमध्ये आणायला सुद्धा आवडेल. आता आकाश अर्णवला असं हसत आहे पाहून आणि लहान मुलांविषयी बोलत आहे पाहून त्याची गंमत करण्याच्या हेतूनेच म्हणतो, हा आता तर लहान मुलांमध्ये तुला इंटरेस्ट असणारच ना. त्यावेळेला अर्णव म्हणतो, म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? हा आता आकाश म्हणतो, आजीने आताच तुम्हाला 1 वर्षाची मुदत दिली आहे ना बाळासाठी. आता अर्णव हसतच आकाशकडे पाहत असतो. आता आकाश म्हणतो, अरे घे मनावर, आता माझं सुद्धा प्रमोशन काका म्हणून होऊ देईल की. आता हे ऐकून अर्णव म्हणत असतो, बरं ठीक आहे, आपण कामाला सुरुवात करायची का? त्यावेळेला आकाश म्हणतो, बरं ठीक आहे करूया ना, पण मनाव घ्यायला काहीच हरकत नाही. पुन्हा त्याच विषयाकडे आकाश येतो. म्हटल्यावर आता अर्णव थोडासा रागाने पाहिल्यानंतर आकाश आता लॅपटॉपवर लहान मुलांचे फोटो काढून कपड्यांच्या डिझाईन दाखवत असतो. आता अर्णव मात्र वेगळ्याच विचारांमध्ये असतो. लॅपटॉपवर एवढे सगळे लहान मुलांचे फोटो पाहून तो स्वतःच्या मनातच म्हणत असतो, कसं असेल बरं माझं आणि मिस इंदोरचं बाळ? आई म्हणून ती कशी असेल आणि बाबा म्हणून मी कसा असेल बरं? आता अर्णव असा विचार करता करता काही स्वप्नांमध्येच रंगून जातो. ज्या स्वप्नामध्ये ईश्वरी प्रेग्नेंट असते आणि तिची काळजी अर्णव घेत असतो. तिला हाताला धरूनच घेऊन येतो रूम मध्ये आणि सोफ्याच्या खुर्चीवर बसवतो आणि तिला सूप पिण्यासाठी सुद्धा देत असतो. आता त्या स्वप्नामध्ये अर्णव ईश्वरीला सूप पाजतच प्रश्न विचारत असतो, मिस इंदोर जर आपल्याला मुलगा झाला तर तू काय नाव ठेवशील बरं? त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते, तुम्ही म्हणाल. आता ईश्वरी म्हणत असते, आणि जर आपल्याला मुलगी झाली तर काय नाव ठेवायचं? त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, ते मी ठरवलं. आता त्या स्वप्नामध्येच अर्णव आणि ईश्वरी खूप खुश असतात. आता इकडे अर्णव मात्र त्या स्वप्नामध्ये इतका रंगून गेलेला असतो की त्याला कामाचं भानच राहिलेलं नसतं. आता हे पाहतो आकाश. आता आकाश चुटकी वाजवतच अर्णवला म्हणत असतो, ओ भाईसाहेब कुठे रंगला आहात तुम्ही? आता आकाश अर्णवला चिडवण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो, तू म्हणत असशील तर आपण मीटिंग कॅन्सल करूया का? कारण तू आता प्रेझेंटमध्ये नाही तर
फ्युचर मध्ये गेलेला आहे. आता अर्णव म्हणत असतो अरे म्हणजे बाळाचं वगैरे स्वप्न पाहत असशील ना. त्यावेळेला अर्णव म्हणतो अरे उगीच काहीतरी बडबड करू नकोस, मी सिंदूरला नाही आवडणार ते. आता आकाश म्हणतो का का बरं नाही आवडणार. त्यावेळेला अर्णव एकसारखाच आकाशकडे बघत असतो. आता आकाश म्हणत असतो म्हणजे तू सांगितलं नाहीस तिला अजून. त्यावेळेला अर्णव म्हणतो नाही. त्यावेळेला आता आकाश चिडलेला असतो अरे काय तू का का नाही सांगितलंस बरं. आता आकाश म्हणतो अरे अर्णव त्या दिवशी तू लवकर निघाला होतास ना ऑफिसमधून तिला सांगण्यासाठी, तिच्याशी बोलण्यासाठी. त्यावेळेला अर्णव म्हणतो अरे हो निघालो होतो पण त्या दिवशी खूपच गडबड झाली, नाही सांगू शकलो. त्यावेळेला आता आकाश म्हणत असतो अरे तू तुझ्या मनातल्या भावना जर तिला नाही सांगितल्या तर तिला कशा कळतील बरं, आणि तिच्या मनामध्ये काय आहे ते तुला कसं कळेल बरं. आता अर्णव म्हणत असतो अरे हो तुझं सगळं बरोबर आहे, पण मी हे तिला सांगितल्यानंतर ती कशी रिॲक्ट होईल हे मला माहीत नाही. त्यावेळेला आकाश म्हणतो काय बोलतोयस तू. आता आकाश अर्णवला सांगत असतो अरे प्रेम म्हणजेच एक रिस्क आहे ना, आणि ती रिस्क घ्यायला नको का. त्यावेळेला अर्णव म्हणतो रिस्क कसली रिस्क. त्यावेळेला आकाश म्हणतो बरं ठीक आहे, प्रेम व्यक्त करण्याची मी तुला एक आयडिया सांगतो ती तू कर. त्यावेळेला अर्णव म्हणतो अरे मला नको काही आयडिया वगैरे. त्यावेळेला आकाश म्हणतो अरे तू नाही म्हटलास तरी मी सांगणारच आहे, आणि ती मी तुला सांगणार सुद्धा आहे. आता आकाश सांगायला सुरू करतो तू तिला जाऊन विचार की तुझा फ्युचरमध्ये नवरा कसा असावा असं तुला वाटत आहे. आता आकाश अर्णवला जी आयडिया सांगतो ती अर्णवला आवडते, आणि अर्णव सुद्धा आकाशला म्हणत असतो अरे खूपच छान आयडिया आहे की, आता मी ही आयडिया वापरूनच मी सिंदूरला विचारणार आहे. आता इकडे राकेशचं वेगळंच चाललेलं असतं. आता राकेशने चेकबुकवर अर्णवच्या खोट्या सह्या केलेल्या असतात. आता हा राकेश खोटी सही केलेला चेक एका माणसाला देत म्हणत असतो हे घे हा चेक घे आणि बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आण, आणि बाकीच्या डिटेल्स मी तुला सांगितल्याच आहेत. त्यावेळेला तो माणूस म्हणत असतो बरं ठीक आहे मी पैसे तर काढून आणतो, पण मला या कामाच्या बदल्यात मी जेवढे सांगितले आहेत तेवढे पैसे मिळतील ना. आता हा राकेश त्या माणसाला म्हणत असतो अरे तुझे पैसे तुला मिळतील ना, पण कधी, जोपर्यंत माझ्या हातात हे पैसे येत नाही तोपर्यंत. आता तो माणूस म्हणत असतो आपलं काम एकदम चोख असते, पैसे तर तुम्हाला मिळणारच. त्यावेळेला हा राकेश म्हणत असतो बोल बच्चन जरा कमी कर आणि काम जरा व्यवस्थित कर, चल निघ इथून. त्यावेळेला तो माणूस म्हणतो हो हो मी तुमचं काम नक्की करणार आहे, आलोच मी पैसे घेऊन. आता तो माणूस गेल्यानंतर हा राकेश म्हणत असतो हुबेहूब सही केले तुझी चिंटुकल्या, तुला माहित नाहीये तू कुणाशी पंगा घेतला आहेस. एकदा का या दादाच्या तावडीतून सुटतो आणि मग तुझ्याकडे पाहतो, आणि तुझ्यापासून मी सिंदूरला कसं लांब करायचं ते पाहतो ना मी. आणि हे दोघे जर जास्तच आकाशात उडत आहेत, या दोघांना जमिनीवर आणलं पाहिजे लवकरात लवकर. आता आजी आणि ईश्वरी देवळामध्ये पोहोचलेले असतात. आता दोघीही देवाला नमस्कार करत असतात. आता आजी देवाला सांगत असतात देवा ईश्वरी घरासाठी आणि अर्णवसाठी अगदी अनुरूप आहे, ती सगळ्या जबाबदाऱ्या घरातील अगदी सांभाळू शकते, आणि तिच्याबद्दलचा माझ्या मनातील गैरसमज तूच दूर केलास रे देवा. आणि आता लवकरात लवकर घरामध्ये नातुंड येऊ दे आणि घर अगदी आनंदाने भरून जाऊ दे. आता आजी अशी प्रार्थना करत असतात. ईश्वरी सुद्धा देवाला प्रार्थना करत असते आणि थोडीशी शांतच असते. तेवढ्यातच तेथील स्वामी येतात आणि ईश्वरीला प्रसाद देतात. आता इकडे ईश्वरीच्या घरी आई परत आलेली असते. आता नम्रता आईसाठी चहा घेऊन येते. आता नम्रताची आई तिला म्हणत असते बरं वाटलं ग. त्यावेळेला नम्रता म्हणत असते अगं आई तुम्ही तर उद्या येणार होता ना, मग आजच कसे काय परत आलात बरं. त्यावेळेला ईश्वरीची आई म्हणत असते अगं डॉक्टर आजच भेटले, मग आजच सगळी ट्रीटमेंट झाली, मग कशाला थांबू तिथे. आणि तसंही अर्णवने गाडी दिलीच होती की, मग कुठे आता बसला आणि ट्रेनला थांबायचं होतं, म्हणून त्याच गाडीने लगेच परत आलो आम्ही. आता ही नम्रता तिच्या आईला म्हणत असते आई तू चहा घे, मी बाबांना काय हवं नको ते पाहून येते. आता इकडे ईश्वरीची आई चहा पितच म्हणत असते आता मात्र मी ईशूला इकडे बोलवून घेते. आता ईश्वरीची आई फोन शोधत असते. तेवढ्यातच दाराजवळ अर्णव येतो आणि अर्णव पाहतो तर काय ईश्वरीची आई घरातच असते. आता काकू अशी अर्णव हाक मारतो. आता ईश्वरीच्या आईला सुद्धा आश्चर्य वाटतं की अचानक अर्णव घरी कसा काय आलाय बरं. आता अर्णवला पाहून ईश्वरीची आई म्हणते अहो या ना, या आतमध्ये या. त्यावेळेला अर्णव आत येतो. आता ईश्वरीची आई अर्णवला म्हणत असते बसा तुम्ही, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. आता त्यावेळेला अर्णव म्हणतो नको नको मी इथे बसतो, पाणी नको आहे. आता अर्णव म्हणतो अहो तुम्ही तर उद्या येणार होतात ना. त्यावेळेला ईश्वरीची आई म्हणते अहो हो उद्याच येणार होतो, पण आजच डॉक्टर भेटले आणि यांची सगळी ट्रीटमेंट आजच झाली ना. आता ईश्वरीची आई अर्णवला म्हणत असते बरं तुम्ही कसा काय
काय वेळ काढलात बरं आज? त्यावेळेला अर्णव म्हणतो याच एरियामध्ये माझी मीटिंग होती ना, म्हणूनच इकडे आलो आहे. त्यावेळेला ईश्वरीची आई म्हणत असते मग इशूला सुद्धा सोबत घेऊन यायचं ना. हे काय, मी आता तिलाच फोन करत होते. आता अर्णव म्हणत असतो हो ठीक आहे ना, संध्याकाळी तिला घेऊन येतो मी परत इकडे. त्यावेळेला अर्णव म्हणतो बाकी काही सगळं ठीक आहे ना? त्यावेळेला ईश्वरीची आई म्हणते हो हो सगळं ठीक आहे. आता अर्णव पुन्हा विचारत असतो बाबांची तब्येत ठीक आहे ना? त्यावेळेला ईश्वरीची आई म्हणते हो बरी आहे आता ईश्वरीची आई म्हणत असते अर्णव मला का असं वाटत आहे की तुम्हाला काहीतरी वेगळं बोलायचं आहे. आता ईश्वरीची आई म्हणत असते अर्णव तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते अगदी मनमोकळेपणाने बोला. अगदी इशू बद्दल तुम्हाला काही सांगायचं असेल तरी सुद्धा ऐकण्याची माझी तयारी आहे. बोला, अगदी बिनधास्तपणे बोला. आता ईश्वरी प्रसाद घेत असते. त्यावेळेला स्वामीजींना ती थोडीशी काळजीत दिसते, म्हणून ते तिला विचारतात काय झालं बाळा, तू कोणत्या काळजीमध्ये आहेस का? त्यावेळेला ईश्वरी म्हणते नाही, कोणती सुद्धा काळजी नाही. त्यावेळेला स्वामी म्हणतात तू मला नाही सांगितलंस तरी सुद्धा चालेल, पण त्या काळजीसाठी इथे एक घंटा बांधून जा. तुझ्या सगळ्या चिंता दूर होतील बघ आणि मनातील विश्वास अगदी चमत्कार घडवतो. आता इकडे अर्णव ईश्वरीच्या आईला विचारत असतो मला तुम्हाला हेच विचारायचं होतं की मिस सिंदूरला तिचा पार्टनर कसा हवा होता, म्हणजे तिचा नवरा कसा असावा, तिच्या अपेक्षा काही होत्या का? आता ईश्वरीची आई अर्णवचं हे ऐकून म्हणत असते तुम्ही आता का बरं हे विचारत आहे, म्हणजे आता तर तुमचं लग्न झालं आहे ना म्हणून विचारलं. आता ईश्वरीच्या आईने असा प्रश्न विचारल्यानंतर अर्णव काहीच बोलत नाही. आता आजचा भाग इथेच थांबवला आहे. पुढील भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट दाखवणार आहे. तो म्हणजे अर्णव तो ड्रॉवर उघडतो ज्यामध्ये मोबाईल आणि फोटो मामींनी ठेवलेला असतो. आता अर्णव ड्रॉवर उघडल्यानंतर अर्णवला तो फोटो दिसतो. अर्णव तो फोटो हातामध्ये घेतो आणि तो मोबाईल सुद्धा हातामध्ये घेतो. आता त्या फोटोमध्ये ईश्वरीची आई आणि त्याचे बाबा असतात. आता दोघांचा असा फोटो पाहून अर्णवला सगळं क्लिक होतं. त्यावेळेला तिथे ईश्वरी आलेली असते. आता अर्णवला तो फोटो पाहून धक्काच बसतो. त्याच्या हातातील मोबाईल पटकन खाली पडतो. आता खाली पडल्यानंतर मोबाईलवरचं रेकॉर्डिंग सुरू होतं ज्यामध्ये ईश्वरी म्हणालेली असते की आई तुझं आणि अर्णवच्या बाबांचा काय संबंध आहे, मला खूप भीती वाटत आहे, असं सगळं रेकॉर्डिंग सुरू होत असतं. आता ईश्वरी म्हणत असते अहो, तेवढ्यातच अर्णव तिला शांत बसवतो. आता अर्णव खूपच रागावलेला असतो, त्याच्या डोळ्यामध्ये संताप असतो. आता त्या फोटोकडे पाहतच अर्णव म्हणत असतो म्हणजे माझ्या आईचा जीव तुझ्या आईमुळे गेलाय. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये अर्णवची काय रिएक्शन असणार आहे तेच आपण पाहणार आहोत. त्यामुळे उद्याचा रिव्ह्यू ऐकायला विसरू नका. हा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.